फूड प्रोसेसिंग युनिट शेतामध्ये टाकायचं आहे. काय करावं लागेल? मला माझ्या शेतातलाच माल प्रोसेस करून उत्पादित करून दुकानदाराला विकायचा आहे किंवा ग्राहकांना विकायचा आहे. तर हा व्हिडिओ त्यासाठी बनवलेला आहे. एक टोमॅटोचं उदाहरण घ्या. कधी बाजारात भाव कमी असला तर तुम्ही तो टोमॅटो तुमच्या इथं युनिटमध्ये प्रोसेस करून पॅक करून सॉस बनवून बाजारात जास्त फायद्याने विकू शकता. अजून काय प्रोसेसमध्ये आंब्यापासून आमरस, पल्प बनवणे, दुधापासून खवा पनीर, तूप बनवणे, मिरचीपासून मिरची पावडर किंवा हळकुंड पाठवून हळद बनवणे यासारखी अनेक उदाहरणं आहेत. तर शेतकरी स्वतःच्या शेतात हे युनिट टाकू शकतो का? येस, टाकू शकतो. त्यासाठी खालील बाबीचा विचार करावा लागतो. एक म्हणजे NA बिगर शेती परवानगी, 3 फेज वीज कनेक्शन, पाण्याची आणि रस्त्याची सोय. आता NA कसं आहे, शेतीपूरक सूक्ष्म उद्योगासाठी आता बरेच नियमामध्ये शिथिलता आले. त्यामुळे तुम्ही सरकारची पण यासाठी एक योजना आहे, ते तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यामध्ये मशनीच्या खर्चावर 35% सबसिडी आणि बँकेकडून प्रकल्पासाठी 65 ते 90% कर्ज मंजूर होऊ शकते. आता शेतीपूरक आणि अन्य प्रक्रियेसाठी स्वतंत्र येण्याची NAची काही गरज नसते. जेव्हा स्थानिक ग्रामपंचायत किंवा नियोजन प्राधिकरण जे असेल त्यात शेतात शेड किंवा कारखाना बांधकाम परवानगी घेता, तेव्हा ती जमीन उद्योग सुरू करण्यासाठी कायदेशीररित्या NA मानली जाते. फक्त ती जमीन कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी, उदाहरणार्थ रस्ते, रेल्वे यासाठी आरक्षित नसावी. ती तुमच्या मालकीची क्लास 1 असावी. यामध्ये 3 फेज कनेक्शनमध्ये तुम्हाला सवलती मिळू शकतात. पाण्यासाठीही काही सूट मिळू शकते. रस्त्याची सोय आणि शेतरस्ता कायदा याप्रमाणे तुम्हाला रस्ता देखील मिळू शकतो. अजून काय फायदा मिळू शकतो तर स्टॅम्प ड्युटी 100% माफ वगैरे, सबसिडी थेट खात्यात यासारख्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. उदाहरण म्हणून एक मिरची, कांडप, चिली पावडर प्रोसेसिंगचा उद्योग तुम्हाला शेतात उभारायचा तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. यामध्ये स्टेप 1 जागेची आणि बांधकामाची तयारी, स्टेप 2 मध्ये आवश्यक कागदपत्रे आणि परवानगी, स्टेप 3 मध्ये बँक कर्ज आणि 35% सबसिडी योजना, स्टेप 4 मध्ये लागणारी मशिनरी आणि स्टेप 5 मध्ये ब्रँडिंग आणि विक्री कसं करायचं ते. आता कसं आहे, नवीन कायद्यानुसार जागेच्या आणि बांधकामाची तयारी करण्यासाठी नवीन कायद्यानुसार तुम्हाला येण्याची गरज नाही. फक्त बांधकाम नकाशा मंजूर करून घ्यायचा, लेआउट वगैरे, आणि तो ग्रामपंचायतकडून एकदा मंजूर झाला, अप्रूव्ह झाला की तुम्हाला बिगर शेती म्हणून ते मानले जाते. शेडची रचना वगैरे, आता तुमची मिरची कांडप करताना प्रचंड प्रमाणात तिखट धूळ उडते, त्यामुळे कामगाराच्या आरोग्यासाठी थोडं स्वच्छतेसाठी शेड हवेशीर असावे आणि तिथे एक्झॉस्ट फॅन वगैरे लावण्याची जागा असावी. आवश्यक कागदपत्रे काय तर 7/12 उतारा, उद्यम नोंदणी असावी, फसाई लायसन असावी, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र असावं, 3 फेज व्यावसायिक वीज कनेक्शन असावं. मिरची कांडपसाठी केंद्र सरकारची योजना चांगली आहे. त्यामध्ये तुम्ही प्रकल्प अहवाल कुणाकडून तयार घ्या, ऑनलाईन अर्ज करा नवीन एंटरप्राइजेससाठी, आणि सबसिडी आणि कर्जासाठी तुम्ही बँकेमध्ये अप्लाय करा. आता कुठल्या मशीन लागतात यामध्ये? एक मिरची क्लीनर अँड ड्रायर एक मशीन लागते, मिरची कांडप मशीन एक लागते, दुसरं पल्वरायझर एक मशीन लागते, बँड सीलर आणि पॅकेजिंग मशीन, आणि तिसरं वजन काटा इत्यादी मशीन लागते यासाठी. आता ब्रँडिंग आणि विक्री कसं करणार? स्वतःचा ब्रँडच्या नावानं सुरू करा, आकर्षक पॅकेट छापून घ्या आणि विक्री तुमच्या गावात, आजूबाजूला शहरातील किराणा दुकान, हॉटेल, खानावळी, आठवडे बाजार यामध्ये तुम्ही करू शकता.